ब्रेक नंतर 0 आवर मध्ये आपलं स्वागत। आता देशातच नाही तर जगात ट्रेंड होणारी बातमी कॉकरोच जनता पार्टीची। बरोबर ऐकलं, गेल्या 4 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। त्याचं झालं असं की सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली आणि लागलीच दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील अभिजित दिपके या मराठी तरुणानं एक सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं, ज्याचं नाव ठेवलं कॉकरोच जनता पार्टी। आकर्षक अॅनिमेशन, त्यावर तितकंच आकर्षक म्युझिक, यामुळे जेन झीनं या अकाउंटला डोक्यावर घेतलं। अभिजित दिपके नावाच्या मराठी तरुणानं सुरू केलेल्या या कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटनं फक्त 5 दिवसांमध्ये काँग्रेस आणि भाजप अशा 2 प्रमुख राजकीय पक्षांना इंस्टाग्रामवर मागे टाकलंय। आपला 0 वर सुरू होण्यापूर्वीचा लेटेस्ट आकडा 1,60,00,000 म्हणजे 16 मिलियन फॉलोअर्सचा आकडा कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम हँडलनं पार केलाय। एका अकाउंटवरनं सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या राजकीय चळवळीपर्यंत येऊन पोहोचलाय। म्हणायला 1 आठवडाच झालाय, पण या कॉकरोच जनता पार्टीमुळे राजकीय घमासान मात्र नक्कीच सुरू झालाय। हाच अभिजित दिपके आपल्या सोबत असणार आहे, त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत। शिवाय देशातलं राजकारण यामुळे कसं तापलंय हेही आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात प्रश्न, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। सोशल मीडियात रातोरात सुपरहिट झालेल्या कॉकरोच जनता पक्षाचं भविष्य काय? राजकीय एंट्री, फक्त सोशल हवा का सोशल चळवळ? तुम्हाला नक्की काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा। मी सुरुवातीलाच म्हटलं की सुरुवात झाली एका अकाउंटवरनं, पुढे अभिजित दिपकेनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट सुरू केलं। 1.5 लाखांवर फॉलोअर्स अवघ्या काही तासांमध्ये झाले। दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री कोंकोणा सेन अशा मंडळींनीही त्याला फॉलो केलं, पण काही तासांमध्येच ते अकाउंट बंद करण्यात आलं आणि त्यानंतर अभिजित दिपकेनं पुन्हा एक नवं अकाउंट सुरू केलं। तिथेही फॉलोअर्सची संख्या त्याच वेगानं वाढते। असो, आता आपण याच कॉकरोच जनता पार्टीवरनं राज्यातलं राजकारण कसं तापलंय ते पाहूया। त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षाभंग झालेला आहे, त्याच्यामुळे कॉकरोच पार्टीला एवढं समर्थन मिळत आहे। हे या देशाचं दुर्दैव आहे। भारतीय कॉकरोच पार्टीवर, देशाच्या कॉकरोच जनता पार्टीवर प्रधानमंत्री मोदी जर इटलीमध्ये असतील तर त्यांनी तिथून भाष्य केलं पाहिजे। केंद्रातलं भाजपचं मोदीचं सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधात एक रोष आपल्याला पाहायला मिळते आहे। बेरोजगारी हा त्याच्यातला मूळ भाग आहे। मुलं मुली डिग्री, मास्टर डिग्री घेऊन बसलेले आहेत आणि त्यांचा पदोपदी अपमान करण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा कधी पकोडे सांगतात, कधी काही सांगतात, अशा पद्धतीचं जे पदोपदी अपमान करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे। 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या मध्ये, तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येते। मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे। मूळ प्रश्न जे या देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रतीक आहे। फेक नरेटिव्ह शॉप या देशामध्ये सुरू झालेलं आहे। फेक नरेटिव्ह की दुकान। आणि आपण आपल्या कारकिर्दीमध्ये काही केलं नाही, आता दुसरे जेव्हा करतायत ते आपल्याला बघवत नाही आणि त्यामुळे रोज खोटं बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं, फक्त एवढंच एक काम आणि एवढाच एक धंदा काही लोकांचा राहिलेला आहे। आणि त्यामुळे अशा अनेक अकाउंट्स ओपन झाले, परंतु या देशाची जनता ही देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। न्यायमूर्तीसारख्या घटनेचा ज्यांना अधिकार आहे त्या माणसाने त्यांना कॉकरोच म्हणणं हे मला वाटतं अत्यंत गरीब आहे। तो त्या युवकांचा अपमान आहे मी मानतो। म्हणून युवकांचा संताप हा झालेला संताप हा असा तसा नाही झालेला। तुम्ही त्यांचे अधिकार आणि त्यांच्या ताकदीला दिलेलं ते आव्हान आहे। त्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर यासाठी व्हायला लागलेले की त्यांचा उद्रेक
ते त्या माध्यमातून दाखवत आहेत. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या, पण आता आपण सोशल मीडियावरती या अनुषंगाने प्रतिक्रिया काढल्यात त्यावरही एक नजर टाकूया. मीडिया सेंटरला आपण पाहूयात की या कॉक्रोच जनता पार्टीला लोकांनी कशा पद्धतीने त्याच्यावरती टीका केली किंवा त्याचं कौतुक केलंय. राजकीय एंट्री होणार, देशाची अवस्था आणि व्यवस्था भयानक झाली आहे, तरुणांच्या मनात भयानक रोष निर्माण झालाय, कदाचित नेपाळसारखी नवी क्रांती उदयाला येऊ शकते, दीपक मानसिंगे एक्सवरनं असं म्हणतायत. पुढची प्रतिक्रिया एक्सवरनं आहे प्रणव देवरुखकर यांची. काँग्रेस आणि भाजप या दोघांच्याही राजकारणाचा कंटाळा आलेले अनेक आहेत, ते पर्यायाच्या शोधात आहेत, त्यामुळे हा एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेवरचा राग आहे. फेसबुकवरनं दीपक पाटील म्हणतायत राजकीय एंट्री होणार, यालाच तर सरकार विरोधातला असंतोष म्हणतात. हा असंतोष उफाळला तर श्रीलंका बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. युट्यूबवरनं सोपान सपकाळ यांची प्रतिक्रिया. हा तरुणांचा सत्ताधारी डबल इंजिन सरकार विरोधातला आक्रोश असून तो उसळून आलाय असं दिसतंय. तर आता या पार्टीचे संस्थापक अभिजित आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी